आपल्याकडे लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला एक प्रश्न हमखास विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे घरामध्ये पाळणा कधी हलणार. आता याचं उत्तर तर खरं तर या दोघांकडेही नसतं. आजकालच्या काळामध्ये तर ज्या ज्या वेळेला लग्न झालेली जोडपी आपापलं करिअर करत असतात आणि हे करिअर करत असताना पाळणा हलण्याची जी प्रक्रिया आहे ही त्यांनी काही काळासाठी थांबवलेली असते किंवा लांबवलेली असते. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता हे सगळं सांगण्यामागचा उद्देश काय आहे, तर ही जी घटना आहे ही या स्टोरीशी संबंधित आहे. जे सांगितलेलं आहे याच्याशी खूप संबंधित आहे. कारण एखाद्या जोडप्याला जेव्हा पाळणा उशिरा हलतो त्यावेळेला त्या स्त्रीवरती काय वेळ उद्भवते हे आपण याच्यातून बघणार आहोत. मध्य प्रदेशमधला भोपाळमध्ये जबलपूर आणि जबलपूर इथल्या जिल्हा मुख्यालयाच्या जवळच बेलखेडा नावाचं ठिकाण आहे किंवा बेलखेडा नावाचं पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये एक स्त्री आहे, तिचा नवरा आहे आणि तिचा सासरा आहे. असं हे त्रिकोणी कुटुंब. लग्नाला 10 वर्ष उलटून देखील मूलबाळ होत नाही. त्याच्यामुळे या कुटुंबातली स्त्री, तिचं नाव आहे रजनी लोधा, ही अत्यंत उद्विग्न होती, अस्वस्थ होती. मनोमन ती स्वतःला प्रश्न विचारत होती की आता मला मूलबाळ कधी होणार. तरी देखील देव तिच्यावर पावत नव्हता. अनेक ठिकाणी तिने या बाबतीमध्ये अनेक देवदेवतांना साकडं घातलेलं होतं, अनेक प्रकार करून घातलेले होते, डॉक्टरी केलेली होती, तरी देखील या स्त्रीला मूलबाळ होत नव्हतं. आणि याचाच राग तिच्या नवऱ्याला देखील होता. तिचा नवरा तिच्या मागे तगादा लावून होता की आपल्याला मूलबाळ लवकरात लवकर हवंय. आता याला कारणीभूत अनेक नातेवाईक असतात. आपल्याकडचे नातेवाईक प्रत्येक वेळेला अशा जोडप्यांना टोचणी लावत असतात आणि काही ना काही करून त्यांच्याकडे कुरापत काढून वाईट पद्धतीने त्यांच्याकडे बोलत असतात. आणि अशी वेळ ज्यांच्यावर येते त्यांनाच या गोष्टी समजत असतात. ज्यांना मूलबाळ आहेत त्यांना या गोष्टींचं तेवढं गांभीर्य कळत नाही. परंतु या अपत्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट सर्वसाधारण होती की त्या स्त्रीला रोज अनेक नातेवाईकांकडून असेल किंवा तिच्या नवऱ्याकडून बोलणी खावी लागत होती. आणि हा तिचा नवरा तिच्या मागे हात धुवून लागलेला होता. आणि याच कारणामधून या पती पत्नीमध्ये भांडण होत होतं. आणि भांडणातूनच मग हा नवरा त्याच्या बायकोला उठता बसता मारहाण करत होता. आता ही सगळी गोष्ट तिने तिच्या माहेरी सांगितलेली आहे. तिच्या आईवडिलांकडे तक्रार केलेली आहे की रजनीला तिचा नवरा विनाकारण त्रास देतोय, मूलबाळ का होत नाही या कारणावरून मारतोय. आणि आजकाल तर त्यांच्या संसारामध्ये भांडणं नित्याची झालेली होती, दररोज झालेली होती. आणि या सगळ्या गोष्टींना ही रजनी लोधा कंटाळलेली होती. आता दुसरीकडे मग आता आपल्याला मूलबाळ होत नाही आहे, त्याच्यामुळे तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न करायचं ठरवलेलं आहे. याचं कारण असं होतं की 10 वर्ष वाट बघून देखील त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. आणि याची कुणकुण त्या रजनीला लागलेली आहे. आणि मग त्याच्यामुळे मग तिने अधिक कांगावा सुरू केला आहे, आपल्या घरच्यांना सांगितलं आहे. आणि तिच्यापर्यंत एक बातमी गेलेली आहे की देव उठणी एकादशी या दिवशी तिचा नवरा घटस्फोट झालेला नसताना घरामध्ये त्याची बायको असताना देखील दुसरं लग्न करणार आहे. त्याच्यामुळे ही वेडीपेशी झालेली आहे. त्यांच्यामध्ये खूप जोरात भांडणं सुरू झालेली आहेत. आता तिच्या नवऱ्याला एक गोष्ट कळली की जर का त्याची पहिली पत्नी जर का जिवंत असेल तर ती दुसरं लग्न करू देणार नाही. इतर काही पावलं उचलेल, कायदेशीर मार्गाने जाईल आणि त्याच्या अगोदरच आपण तिचा काटा काढला पाहिजे. त्याच्यामुळे हे दुसरं लग्न करण्याच्या अगोदरच त्याला त्याच्या बायकोचा हा जो काटा आहे, हा जो अडसर आहे, हा दूर करायचा होता. या कारणामुळे मग एके रात्री त्याने त्याच्या बायकोचा गळा आवळलेला आहे. आणि गळा इतका वेळ आवळला आहे की त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आता तिची ओळख पटली नाही पाहिजे या कारणासाठी मग त्याने तिच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते काढलेत आणि त्याच्या जागेवर तिला जीन्स घातलेली आहे. आणि तिचा जो मृतदेह आहे हा टॉवेलमध्ये गुंडाळलेला आहे. आणि त्याने एका नदीमध्ये हा नेऊन मृतदेह टाकलेला आहे, डंप केलेला आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याने त्याची पत्नी गायब झालेली आहे अशा प्रकारची तक्रार बेलखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल केलेली आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी एका दिशेने तपास सुरू केला. त्यावेळेला या रजनीच्या वडिलांनी दुसरा संशय व्यक्त केला की कदाचित त्यांच्या मुलीचा अपहरण झालेलं असू शकतं किंवा इतर काही बरं वाईट झालेलं असू शकतं. कारण त्यांच्या संसारामध्ये असलेल्या कुरबुरी, मूलबाळ न होण्यावरून असणारी भांडणं, हे सगळं काही त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि मग पोलिसांनी त्यांचा तपासाची दिशा बदललेली आहे. पोलिसांनी हा आरोपी आणि त्याचे वडील मुन्ना लोधी यांना अटक केलेली आहे. आणि दोघांकडे घासून पुसून चौकशी केली असता त्यांनी अत्यंत विदारक असं हे सत्य सांगितलेलं आहे. पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे की त्याने त्यांच्या सुनेचा आणि आरोपीने त्याच्या बायकोचा खून केलेला आहे आणि मृतदेह याची विल्हेवाट लावलेली आहे.
आणि ज्या नदीमध्ये त्यांनी हा मृतदेह डंप केलेला होता त्या ठिकाणी पोलिसांनी शोध घेतला असता या रजनी लोधा या स्त्रीचा मृतदेह पोलिसांना आढळून आलेला आहे. आता या सगळ्यांवरून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे, तर मूलबाळ होणे, उशिरा होणे, लवकर होणे हे फक्त परमेश्वराच्या हातामध्ये आहे. मूलबाळ होताना देखील जर का ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, या दोन्हीपैकी कुठल्याही गोष्टीचं निदान करून घेऊ नये. जे असेल ते आपल्या नशिबाचा भाग म्हणून त्या प्रत्येक गोष्टीला ॲक्सेप्ट करावं आणि आपलं जे मूल आहे याला सुखाने, आनंदाने या दोन्ही दाम्पत्यांनी वाढवलं पाहिजे. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.